नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं होतं। जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारनं सुरू केलेला आहे। त्याचाच भाग म्हणून आता एक दिवस एक विद्यापीठ हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आणि या अंतर्गत केंद्रीय मंत्री विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत। सरकारच्या रणनीतीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। सरकारची जेनझी पर्यंत पोहोचण्याची रणनीती। एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाची आखणी। केंद्रीय मंत्री विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। सरकारच्या उपक्रमावर विरोधकांचे चिमटे। नीट पेपर फुटीविरोधात दिल्लीत आक्रमक आंदोलन करत जेनझीनं सरकारला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं। जेनझी आंदोलनाच्या या यशानं सरकारला झुकवल्याचं दिसलं होतं। या आंदोलनातून जेनझी तरुणाईचं महत्त्व राजकीय पक्षांनाही समजलंय। त्यामुळेच आता सरकारनं या जेनझी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे। एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाच्या अंतर्गत मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखतंय। या उपक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या भेटींसाठी विद्यापीठ आणि मंत्री यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्यावर सोपवण्यात आली आहे। या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेतले जाणार आहे। तसंच सरकारच्या युवा आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती हे मंत्री देणार आहेत। हे अतिशय चांगला निर्णय आहे। शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहे आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा आकांक्षा अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाच्या माध्यमातून सरकारनं जेनझी तरुणाईला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले। सरकारच्या या प्रयत्नांवर विरोधकांनी टीकेची जोर उठवल्याचं पाहायला मिळत आहे। विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनझी तुमच्याबरोबर येणार नाही आहे। जेनझीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की। आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनझीचं? ठीक आहे, करू द्या। यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे। बिल्कुल। और वो मिनिस्टर्स और सारा कैबिनेट, उनके क्वालिफिकेशन क्या है और वो जो कैबिनेट है प्रधानमंत्री महोदय का, वो कैबिनेट के बच्चे कहाँ पढ़ते हैं, कौन सी यूनिवर्सिटी में देश में पढ़ते हैं ये भी पता है, यहाँ पढ़ते कि बाहर पढ़ते हैं ये भी पता है, क्यों नहीं हमारे देश की यूनिवर्सिटीज में गए ये भी पता है। हे पाडू देत, काय सांगणार आहे ते मला। आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे। त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिषशास्त्र। याचा अर्थ काय? तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हात बघून सांगा, भविष्य बघून सांगा, तुमच्या मागे शनी कोपला आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे आणि चंद्राची अवदशा आहे हे सांगायसाठी जातील आणि सांगतील तुम्ही आमच्यामध्ये या, भाजपमध्ये आम्हाला मदत करा, तुमचा शनीचा कोप नष्ट करू, तुमची चंद्राची म्हणजे काही छाया असेल ती नष्ट करू, हे सांगायला जातील। एकीकडे राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझी तरुणाईशी संवाद साधतायत। त्यापाठोपाठ आता सरकारनंही एक दिवस एक विद्यापीठ कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझी विद्यार्थ्यांशी साद घालायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या प्रयत्नांना तरुणाई कसा प्रतिसाद देते आणि सरकारच्या या उपक्रमामुळे जेनझी सरकारच्या बाजूने झुकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।